आणि आता द्राक्षांचा आपला मस्त चुंदा बनवतोय आपण, तर या चुंद्यासाठी साहित्य सांगा काय काय. द्राक्षाचा रस, साखर, मीठ, लाल तिखट, मिऱ्याची पावडर आणि जिऱ्याची पावडर. साहित्य झालं असेल. आणि आता वहिनीने विचारलं की हा एक मस्त असा मस्त रंग आलाय, वाईन कलर, ऍक्च्युअल वाईन कलर न. तर हा तुम्ही प्युरे कसा काय काढला, रस आहे हा? काळे द्राक्ष धुवून मिक्सर मधून फिरवून गाळून घेतले. अच्छा. पण इथे खूप जास्ती दोन्ही प्रकारचे द्राक्ष मिळतात का, काही जास्ती? नाही, दोन्ही प्रकारचे मिळतात. पिंपळगाव, चांदवड या भागात द्राक्षांच्या मोठ्या मोठ्या बागा आहेत. म्हणजे नाशिकच्या आउटसाइडला. आणि खूप दिंडोरी वगैरे या भागात द्राक्षांचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. आणि पिंपळगावहूनच ते एक्सपोर्ट होतात ना. अच्छा, ओके. आणि वायनरी इकडे गंगापूर रोडला वगैरे वायनरी प्लांट आहे. हा. आणि वायनरीमध्ये पण मला वाटतं ही द्राक्ष पण आणि ती ग्रीन पण दोन्ही वापरतात ना वाईन्स मध्ये. जास्ती मला वाटतं लाल द्राक्ष, ही काळी आणि लाल ती द्राक्ष वापरली जातात. पण मग किती प्रकार आहेत द्राक्षांचे इथे? द्राक्षांचे 3 प्रकार आहेत. वायनरीचे वेगळं एक आहे, काळी द्राक्ष एक वेगळी असतात आणि हिरवी द्राक्ष आपली नेहमीची. अच्छा, ओके. तर म्हणजे इकडनं जाताना आपल्याला 3 प्रकारची तरी द्राक्ष न्यायला पाहिजेत. द्राक्षाच्या पेट्या न्यायला. पेट्या मला वाटतं 2-2 किलोच्या. 2-2 किलो आणि 4 किलोच्या. 4 किलोची पण पेटी? 4 किलोची पण असते मोठी. पण मग ती बघताना असं बघून घ्यायला लागत असेल ना? नाही, पॅक मध्ये खूप सुंदर द्राक्ष असतात, सगळे व्यवस्थित असतात. एक्सपोर्ट माल असतो. इथेच एवढं पिकतं म्हटल्यानंतर मला वाटतं आम्हाला ते अगदीच 8 दिवसांनी वगैरे मिळतं, त्याच्यामुळे थोडंफार बघून घ्यायला लागत असेल. इथे मस्त फ्रेश. ओके. तर तसं आता हे घेतलेलं आहे. आणि आधी काय आपण द्राक्षाचा रस टाकणार आहे. टाकूया. घट्ट रस काढलाय रे, मस्त आहे. घालू शकतो? हो सर. हा गाळलाय तुम्ही? नाही, हा थोडं आपण ठीक ठेवलाय, जाड गाळणी निघाला. हा, जाड गाळणी निघाला. कारण नुसतं पाणी पाणी नाहीये हे, तसा जाडसर आहे रस. तुम्ही जर बघत असाल तर तू टाकूया सगळं. हो. हा रंग आहे हो, या रंगाची साडी मस्त, किती सुंदर ना. आमसुली कलर, द्राक्षी कलर, फारच मस्त रंग आहे. परफेक्ट वाईन कलर आपण म्हणतो ना. सुपर. आता मध्ये वाईन एक्झिबिशन झालं गंगापूर रोडला. इतका छान रिस्पॉन्स मिळाला. सगळे अगदी म्हणजे वाईन लेडीज पीत नाही वगैरे तसं नाही. वाईन खरं बघायला गेलं तर औषधी आहे. हो, बरोबर. पण एक त्याला आपण ते एक वेगळं आहे धरून लोक समजतात की वाईन चांगली नाही, पण ऍक्च्युअल वाईन चांगली असते. बरोबर. नाही, वाईन एक तर हार्ट साठी पण चांगली. रोज थोड्या प्रमाणात जर वाईन घेतली गेली तर, रेड वाईन पर्टिक्युलरली, तर ती तब्येतीसाठी अतिशय उपयुक्त अशी असते. आता साखर. हो. याचं काही प्रमाण आहे? रस आणि साखर 2 वाट्या रस असेल तर 1 वाटी साखर घालायची. निम्म. बस. कारण द्राक्षालाच आधी गोडी असते. बरोबर. फक्त तो आंबटपणा थोडा कमी होण्यासाठी. आणि द्राक्षाने साखरेने आपल्या प्रिझर्वेटिव्ह सारखं होतं. 6 महिन्यापर्यंत आपण त्याला ठेवू शकतो. हे तुम्हाला एक जॅम स्प्रेड म्हणून पण ब्रेडला लावून. ब्रेडला, पोळीला. हो ना. हो. कारण तसं स्मूथ आहे ते ना, स्मूथ होणार आहे वाटल्यामुळे. हो. तर हरकत नाहीये तसं पण वापरायला. चटणी प्रकारात आपण वापरू शकतो. हा, तेच. पराठे वगैरे आपण जेव्हा नेतो, पालक पराठा, मेथी पराठा, कुठल्याही पराठ्यामध्ये छान लागतं. आणि आंबट गोड चव मुलांना आवडतेच ना. मस्त. नाही, ते गार पराठे खाताना असं काही आतमध्ये लावलेलं असेल जरा, तर त्याला जास्त चांगली चव येते. आता काय काय घेतोय आपण? तिखट, मिरी आणि जिरं आहे ना, हे जिरं पावडर, मिरी पावडर. मग आता एक एक घालत जाऊ ना. हा, थोडं आटत आलं. आणि गार झाल्यावर ते अजून आळत असेल. हो, चांगला घट्ट गोळा होतो. गार पण साखर जशी पाक घट्ट होतं नंतर ठेवल्यावर, तसं हे पण घट्ट होणार, जाम सारखंच. आणि मग स्वच्छ बरणीत भरून आपण फ्रीज मध्ये ठेवून दिलं की आपण 6 महिने ते काढून वापरू शकतो. बरोबर.
तिखट कमीच असेल ना हा, कितपत? तिखट अर्धा चमचाच आणि मिऱ्याची पूड पण असतेच ना, त्याच्यामुळे त्याचा तिखटपणा थोडा येतोच. ओके, अर्धा चमचा तिखट, मिरी एवढी पाव, हो, कारण लाल तिखट पण घातलं लाल असेल ना? तिखट पण आहे, पण मिऱ्याची एक टेस्ट वेगळी हा. असते ना. आणि मीठ कितपत पाहिजे तुम्हाला? मीठ अगदी कमी. पाव चमचा? हो, ठीक आहे. Just एक अजून. कणी मोडायला हा, ना त्याची. गोडाबरा हा, थोडं थोडं- मिठाची छान लागते ना चव. बरोबर. आणि आता जिरं, हो. जिरं भाजून त्याची पावडर केली. जिरं भाजून पावडर ती आपल्याला कशातही वापरता हो, येते. लागतेच ना घरात. हवी अजून पावडर का बस? थोडी अजून टाकूया. तर अजून हे आळत येईल आणि जसं गार होईल तसं ते अजून घट्ट होईल. त्यामुळे शिजवताना तुम्ही एकदम घट्ट शिजवू नका. त्याची कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला आवडत असेल तशी ती ठेवा. म्हणजे स्प्रेड म्हणून तुम्हाला जर थोडं जास्ती पातळ हवं असेल तर तसं ठेवायचं, किंवा मग जॅम म्हणून वापरायचं असेल तर तशी कन्सिस्टन्सी ठेवायची. तर आता झालेलं आहे. हो, आता झालेला आहे. तर गॅस बंद हा, करायला गॅस. हरकत नाही. आणि साहित्यकृती घ्यायला पण हरकत नाही. ठेवून घे. द्राक्षाचा चुंदा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काळ्या द्राक्षांचा रस, साखर, मीठ, तिखट, मिरपूड आणि जिरेपूड. कृती: प्रथम पॅन मध्ये काळ्या द्राक्षांचा घट्टसर रस आटवून घ्यावा. त्यामध्ये 1 वाटी साखर, त्यामध्ये तिखट, मिरपूड, मीठ आणि जिरेपूड घालून चुंदा शिजवून घ्यावा.